पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही जमावबंदी लागूच आहे। चौकामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे। इतर लोकांच्या शोधासाठी 6 पथकं रवाना झाली आहेत। इथली परिस्थिती नियंत्रणात असली तरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, कारण की ही शांतता तणावपूर्ण शांतता आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरेंनी, पाहूयात। दौंड तालुक्यातील यवत या गावामध्ये 2 गटामध्ये झालेल्या राडानंतर जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी जमावबंदीचे आदेश दिले होते। त्या आदेशानुसार ठिकठिकाणी चौकामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। या प्रकरणी यवत पोलिसांनी 500 ते 600 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील 15 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। या 15 आरोपींना काल दौंडच्या न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या आरोपीने ही वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली त्या आरोपीला देखील पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एकंदरीतच या यवत गावातील परिस्थिती पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रणात आणली असून हे यवत मधील व्यवहार पूर्णपणे कधी सुरळीत होणार याकडे यवतकरांचे लक्ष लागले। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, यवत, दौंड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।